श्रावणामध्ये उपवासाचे दिवस सुरू झाले की उपवासासाठी नाश्ता काय करायचा हा प्रश्न येतोच। तसे बरेचसे ऑप्शन आहेत। त्यामधील एक ऑप्शन म्हणजे वरी। वरीच्या तांदळाचा भात हा क्वचित लोक खातात, पण त्याचा नाश्ताही बनवू शकतो। आपण आज वरीचे घावणे कसे बनवायचे आहेत, म्हणजे नीर डोसा कसा बनवायचा आहे तो बघायचा आहे। इथे मी 1 कप बरोबर वरी घेतलेले आहेत, धुवून घेतलं आणि त्यामध्ये मी आता 2 पेले पाणी घालणार आहे। जर तुम्ही एका पेल्याचं प्रमाण ठेवलात तर दुप्पट पाणी घालायला लागतं। त्या पाण्यासकट आपण आता काय करायचं आहे, मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे। वरी मिक्सरच्या भांड्यात घालायचे पाण्यासकट आणि एकदम पातळ होईपर्यंत आपण ग्राइंड करून घ्यायचं। एकदम बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे। इथे मी थोडंसं मीठ सुद्धा घातलेलं आहे। हा नाश्ता खूप हेल्दी आणि रुचकर आहे, नक्कीच ट्राय करा। थोडंसं मी पाणी इथे बाजूला काढून ठेवते, जर मिक्सरमध्ये जास्त पाणी झालं तर ते बाहेर येतं म्हणून। हे बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। आता याचे भरपूर घावणे बनले जातात। उरलेलं पाणी आहे ते पण आपण थोडं थोडं करून घालायचं, बघायचं पाण्याचं टेक्स्चर। कारण काय होतं, जर डोसा आपण टाकतो, जर वरतीनं पीठ आलं म्हणजे त्यामध्ये पाण्याची गरज लागते। कधी कधी जर कोणाला जर प्रमाण कळलं नाही तर काय करायचं, एक डोसा पहिला टाकून बघायचा आणि वरती जर त्याच्यावर असं पीठ येत असेल म्हणजे अर्धा पेला तरी आपल्याला त्यामध्ये ॲडिशनल पाणी घालायला लागतं। तर तशा अंदाजाने घालू शकता। पण आता इथे 1 पेला जर मी वरी घेतली आहे ते 2 ते 2.25 पेले पाणी नक्कीच लागणार आहे। आणि आपण एक काय करायचं, सुती कापड बाजूला काढून ठेवायचं आहे, म्हणजे त्यावर गरम गरम जे घावणे आहेत ते काढून ठेवता येतात, म्हणजे त्याच्यातील बाष्प आहे ते निघून जातं। इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे। अगदी छोट्याशा कापडाने मी त्याला तेल लावून घेत आहे। हा माझा भिडा एकदम वळसलेला आहे, त्यामुळे त्यामध्ये परफेक्ट घावणे येतात। इथे मी तेल लावून घेतलं आहे आणि घावणा मी घालून घेतलेला आहे। त्यावर मी ताट ठेवलेलं आहे। अगदी 1 मिनिटासाठी ताट भरपूर होतं। झाकण ठेवल्याने काय होतं, वाफेने जे वरचं पीठ आहे ते सुकं राहत नाही, ते नरम पडतं। आणि हे बघा घावणा एकदम परफेक्ट आलेला आहे। आता इतर घावणेही त्याचप्रमाणे करायचे आहे। तेल लावायचं आहे भेड्याला, त्यानंतर घावण्याचं जे बॅटर आहे ते घालायचं आहे, त्यावर झाकण घालायचं आहे। झाकण काढल्यानंतर चमच्याच्या टोकाने मी उचललं आहे, बघा एकदम अलगद उचलला गेला आहे। आणि आपले डोसे आता तयार झाले। नीर डोसे म्हणतात त्याला, आपल्या कोकणामध्ये याला घावणे म्हणतात। हे उपवासाचे घावणे तुम्ही साध्याशा चटणीबरोबर पण खाऊ शकता। हे घावणे खूप टेस्टी लागतात, एकदा तरी ट्राय करा। आता आपले तयार झालेले आहेत घावणे। असे एक एक काढले आणि मी ताटावर ठेवलेले आहेत। कपड्यावर यासाठी ठेवायचं असतं की त्याच्यातलं बाष्प निघून गेलं ना, आणि जेव्हा आपण हा घावणा फोल्ड करू त्याच्यात उघडल्यानंतरही घावणा हा परत बंद करू शकतो, म्हणजे तो चिकटला जात नाही। सध्या उपवासाचे दिवस जवळ आलेले आहेत, त्यामुळे असे घावणे तुम्ही करून खाऊ शकता। हा बघा हलका फुलका आणि खूप छान घावणा आहे, बघा परफेक्ट घावणा झालेला आहे। एका वाटीमध्ये बरोबर 10 घावणे तयार झालेले आहेत। ही रेसिपी जर आपल्याला आवडली तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।